तर जयंत पाटील सध्या बोलतायत, ते पूर परिस्थितीची पाहणी करतात. नेमकं काय म्हणतात जयंत पाटील आपण पाहूयात. तरी अत्यंत निराशेने या प्रचंड मोठ्या आघाताला आज तोंड कसं द्यायचं या प्रश्नात आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी. सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. NDRFचे नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे. आम्ही सरकारला विनंती करतो, आग्रह करतो की सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही. या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाडा धुवून जाण्यात गेलेला आहे. गावच्या गावं पाण्याने वेढलेली आहेत. पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे. जनावरं वाहून गेलेली आहेत. जनावरं दाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहेत. शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत. कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतात काही राहिलेलं नाही. घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती, सगळी साधनं, सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत. अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत. पहाटे 4-5 वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं. मुलं आणि घरातले कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं. बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे. अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सरकारने थोडंसं 4 पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावेत. त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान 25,000 रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. आणि प्रति एकर हे आकडे असावेत. प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे. कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे, हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं. कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा. दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं NDRFच्या नॉर्मप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही. 5-7-8 हजार रुपये मिळतात. आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या, विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात. त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन कुठं जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना 30,000 रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी. जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की 1,10,000, 1,20,000 रुपये चांगली जनावरं मिळतात. त्यामुळं सरकारला आम्ही म्हणत नाही की 1,20,000 रुपये द्या, पण किमान सरकारने 60-70 हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहेत त्याच्या किमान 60-70% तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी. शेळ्या मेंढ्यांच्यासाठी 10,000 रुपये द्यावेत. हे मी यासाठी सांगतोय की आता हा शेतकरी आत्ता जर बसला तर तो पुन्हा पुढची 3-4 वर्षे उठणार नाही. राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे. आम्ही सतत गेले वर्ष 1.5 वर्ष मागणी करतोय की कर्जमाफी करा. आज सरकार आम्हाला नेहमी मागचे 10 महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू. आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही. आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल, याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठलीही योग्य वेळ असणार नाही. आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. तुम्ही अर्थमंत्री होते, राज्य सरकारची परिस्थिती काय असली की त्यांनी इतकी आहे देईल असं वाटतं? असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहीत नाही. तर जयंत पाटलांसह इतर नेत्यांच्या दौऱ्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे.